नमस्कार. यावल तालुक्यातील राजोरे एल एम विद्यालय राजोरे या विद्यालयाने विज्ञान नाट्योत्सवामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं या विद्यार्थ्यांनी एक चांगल्या प्रकारचा विषय घेऊन सादरीकरण केलेलं आहे. यासाठी मॅडम ज्या एच एम आहेत मुख्याध्यापक वैशाली इंगळे यांनी एक चांगल्या प्रकारचे परिश्रम घेतले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक वृंद पदाधिकारी यांनी एक चांगल्या प्रकारचं परिश्रम घेऊन त्यांनी एक प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ते या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत. मॅडम आपल्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांनी एक चांगल्या प्रकारचा विज्ञान नाट्योत्सवामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं सादरीकरण केलेलं असल्यामुळे एक त्यांना यश संपादन केलेलं आहे. त्यांनी काय सांगाल या संदर्भात? आमच्या विद्यार्थ्यांनी महासागराचे पुनरुज्जीवन, पिढ्यांचे जतन या विषयावरती नाटिका सादर केली. त्या नाटिकेमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणजे आपली पुढची पिढी जर कदा आपल्याला घडवायची असेल, टिकवायची असेल, तर आपण महासागरांचे, नद्यांचे आणि त्यांचे पुनरुज्जीवन हे केलं पाहिजे. जे आपण प्लास्टिक, कचरा किंवा ऑइल, कारखान्यातील घाण, सांडपाणी हे प्रक्रिया न करताना आपण नदींमध्ये, तलावांमध्ये सोडतो. त्यामुळे त्यामधील सागरी जीव जे असतात ते कमी होत चाललेले आहेत किंवा अधिक मासेमारीमुळे छोटे जे प्रजनन करणारे जे मासे असतात किंवा छोटे अंडी असतात ती पण काय केले जाते, नदीमधनं किंवा महासागरांमधनं काढले जाते. त्यामुळे सागर संपत्ती सुद्धा नष्ट होत चाललेली आहे, त्याचा सुद्धा ऱ्हास होत चाललेला आहे. त्याबद्दल आणि पुढची पिढी तिचं जतन व्हावं त्यासाठी त्यांनी हे नाटक सादर केलेलं आहे. त्यांनी एक चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थिनीने उत्कृष्टरित्या एक चांगल्या प्रकारचं सादरीकरण केलेलं आहे आणि त्यांना प्रथम क्रमांक मिळालेले आहेत. बरं मला सांगाल की एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं आहे. त्यांनी जे यश संपादन केलेलं आहे आपल्या सर्वांचे परिश्रम, एक प्रेरणा त्यांना मिळालेली आहे, एक एनर्जी मिळाली आहे त्यांना आणि आपल्या सर्वांचं एक सहकार्य त्यांना होतं त्यामुळे ते इथपर्यंत मजल मारू शकलेले आहेत. याच्या पुढील आता तुमचं विजन काय राहणार आहे, काय सांगा? यापुढे आम्हाला शक्यतो राज्यस्तरापर्यंत जाण्याची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने आमचे विद्यार्थिनी प्रयत्न ह्या करतातच. त्याचबरोबर त्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा आणि विद्यार्थिनींनी विज्ञान या विषयाकडे वळावं आणि सर्वांना सोप्यात आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये विज्ञानाकडे कसं आकर्षित केलं जावं यासाठी त्यांना या विषयामध्ये भाग घ्यायला प्रवृत्त केलं जातं, म्हणजे प्रेरणा दिली जाते. मॅडम, एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया. अँड एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारे मुलांना चांगलं घडवलेलं आहे. शिक्षक हा परिवर्तनवादी असतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एक अतूट असं नातं असतं आणि एक चांगल्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. आपल्या परिश्रमाची पावती त्यांना मिळालेली आहे. बरं मला सांगाल की या माध्यमातून, एक निवडीच्या माध्यमातून इतर शाळांना आपण काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगाल? इतर शाळांना संदेश म्हणजे सर्वच शाळा त्यांच्या परीने योग्य ते परिश्रम हे घेतच असतात. बरं मला सांगतो की हे जे आपण सादरीकरण केलेलं आहे, आपण प्रथम क्रमांक पटकवलेला आहे, याच्या संदर्भात काय सांगावं असं वाटतं तुला? मला म्हणजे सगळ्यांनी असं व्यवस्थित करायला पाहिजे. व्यवस्थित केलेलं आहे आपण, त्याच्या माध्यमातूनच तुमचा प्रथम क्रमांक आलेला आहे. ते सादरीकरण चांगल्या प्रकारे उत्कृष्टरित्या केलेलं आहे. याचं श्रेय कोणाला देशील तू? मॅडमांनी आम्हाला प्रोत्साहन नाही दिलं असतं तर आम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेलो नसतो, म्हणजे प्रथम क्रमांक आला नसता आमचा. आपण इथपर्यंत मजल मारलेली आहे, इथपर्यंत आपण एक प्रगती केलेली आहे, यशाचा गौरी शंकर गाठलेला आहे. विज्ञान नाट्य महोत्सवासाठी झेडपी शाळेच्या, झेडपी सांगवी खुर्द शाळेच्या शिक्षिका श्रीमती जयश्री काळवेट मॅडम यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी यासाठी लेखिका म्हणून काम केलं आणि नाटिका आम्हाला लिहून दिली. त्याचबरोबर आमच्या शाळेतील भाऊसाहेब किरण नेहते यांनी विविध प्रकारचे तांत्रिक सहाय्यकसाठी आम्हाला मदत केली. त्याचबरोबर आमचे ग्रंथपाल श्री झोपे सर, त्याचप्रमाणे आमचे शिपाई तुकाराम नारखेडे दादा यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. त्याचबद्दल आमच्या शाळेतील विज्ञान शिक्षिका श्रीमती मीनाक्षी नारखेडे मॅडम यांचे सहकार्य आम्हाला लाभले. त्याचबरोबर आमचे शाळेचे चेअरमन यांची सुद्धा आम्हाला खूप मदत झाली.